नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अतिवृष्टी अनुदान। आता या अतिवृष्टी अनुदानाबाबत अनेक शेतकऱ्यांना अनुदान जमा झालं आहे, काही शेतकऱ्यांना जमा झालं नाही। नेमकं अनुदान कशामुळे पेंडिंग आहे किंवा अनुदान जमा झालं नाही झालं याचं कारण काय आहे हे नेमकं कसं पाहायचं, हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणारा। मग आता हे जे अनुदान आहे हे नेमकं कोणत्या खात्यावर जमा झालं का किंवा अनुदान जमा का नाही झालं याची जे विविध कारण आहेत हे नेमके कसं पाहायचं किंवा कसं तपासायचं याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। एक प्रमुख गोष्ट लक्षात घ्या, हे जे अनुदानाचं आपण स्टेटस पाहणार आहोत हे अनुदानाचं स्टेटस अतिवृष्टी एनडीआरएफच्या अंतर्गत जे 8500 रुपये अनुदान होतं, ज्याला विके क्रमांक जनरेट केलेले होते ते अनुदान आहे। जे रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपयाचं अनुदान आहे त्याचं स्टेटस पाहण्याची सध्या कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही। परंतु जे एनडीआरएफच्या अंतर्गत 8,500 रुपये जे अनुदान दिलं जात होतं त्या अनुदानाचं नेमकं स्टेटस कसं पाहायचं की हे अनुदान जमा झालं आहे किंवा नाही झालं किंवा याचं नेमकं काय कारण आहे, कशामुळे अनुदान जमा झालं नाही, असेच काही शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्यांचेच आपण या ठिकाणी स्टेटस पाहणार आहोत आणि या शेतकऱ्यांना नेमकं अनुदान जमा झालं आहे किंवा नाही झालं किंवा काय अडचण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवर जाऊन हे अनुदान स्टेटस कसं पाहायचं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण गुगलवर आल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट स्टेटस जरी असं तुम्ही सर्च केला तर तुम्हाला याची जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून देखील आपण जे काही पेमेंटचं स्टेटस आहे ते या ठिकाणी पाहू शकता। ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही थेट या ठिकाणी येऊन जाल। आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मागतंय काय तर विके नंबर मागतंय, मग आपल्याला या ठिकाणी आपले विके नंबर असणं आवश्यक आहे। आता विके नंबर घेण्यासाठी आपल्याकडे जो विके नंबर आहे, जे याद्या तयार झालेल्या आहेत त्या यादीमध्ये जो विके नंबर असेल आपला, ज्या शेतकऱ्याचा स्टेटस चेक करायचा आहे त्या शेतकऱ्याचा विके क्रमांक घ्यायचा आणि या ठिकाणी सबमिट यावरती क्लिक करायचं। या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमचा विके नंबर, अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर, डेट म्हणजे कधी पेमेंट जमा झालं, सक्सेस झालं, रिमार्क्स, टोटल गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जातात। आता हा विषय झाला ज्या शेतकऱ्यांचा पेमेंट जमा झाला आहे त्यांना पाहण्याची देखील आवश्यकता नाही, कारण त्यांचं पेमेंट मिळालेलं आहे। परंतु इतर काही शेतकरी ज्यांना विविध या ठिकाणी कारण दाखवली जातात, आता ते एक पाहून घेऊया आपण। आता या ठिकाणी जर आणखी दुसऱ्या शेतकऱ्याचं आपण जर चेक केलं तर या ठिकाणी दाखवतं की पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधा। आता या शेतकऱ्यांच्या पेमेंट वितरणामध्ये काहीतरी त्रुटी आलेली आहे, काहीतरी अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेमेंट जमा झालेलं नाही। ज्यांना असा एरर येत असेल त्यांचा फार्मर आयडी ऍक्टिव्ह आहे, परंतु इतर काहीतरी प्रॉब्लेममुळे त्यांना त्या ठिकाणी ते अनुदान जे आहे ते जमा झाले नाही। आता शक्यतो यामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम कोणते, तर ते प्रॉब्लेम आहे दोन ठिकाणी क्षेत्र असणारे, दोन गावामध्ये ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम, बहुतांश शेतकऱ्यांना हाच प्रॉब्लेम येत आहे। त्याच्या व्यतिरिक्त आता आणखी एक जर पाहिलं तर आणखी एका शेतकऱ्याचं आपण या ठिकाणी रॅन्डमली काही 3 उदाहरणं घेतलेली आहेत, एका असे काही निवडून घेतलेले नाहीत, ते प्रत्येक त्रुटीमधलं एक शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव घेतलेलं आहे। आता या ठिकाणी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी दाखवतो की केवायसी पेंडिंग। आता या शेतकऱ्याचं फार्मर आयडी कार्ड ऍक्टिव्ह नाही किंवा फार्मर आयडी कार्ड तयार नाही, त्यामुळं अप्रूव्ह झालेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी केवायसी पेंडिंग अशा पद्धतीचा एरर दाखवला जातोय। असे विविध जे काही 3 कारण आहेत हे 3, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही कारण येत असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला नेमकी अडचण कोणती येत आहे किंवा काय त्रुटी दाखवत आहे। आता अशा पद्धतीने जे काही अनुदानाचं स्टेटस आहे ते स्टेटस कसं पाहायचं याची माहिती आपण या ठिकाणी घेतली, परंतु हे अनुदानाचं स्टेटस पाहण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा विके क्रमांकच असणं आवश्यक आहे। तुम्ही आधारच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही फार्मर आयडीच्या माध्यमातून हे अनुदानाचं स्टेटस पाहू शकत नाहीत। त्यामुळे अनुदानाचं स्टेटस जर पाहायचं असेल तर आपल्याला आपला विके नंबर आवश्यक आहे आणि विके नंबरच्या माध्यमातून पेमेंट सक्सेस झाला आहे, पेंडिंग आहे, केवायसी पेंडिंग आहे किंवा इतर काही त्रुटीमध्ये आहे ते या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं। अशा पद्धतीने आपलं जे काही अनुदानाचं स्टेटस पाहण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी समजून घेतलेली आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असतील, काही समस्या असतील, आपल्या काही वैयक्तिक अडचणी असतील, कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही विचारण्याचा प्रयत्न करा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। दिलेली माहिती जर कामाची वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल, फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील। तर चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।